नमस्कार, मी अनिकेत वासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. सकाळी जाऊन बकऱ्याचं मटण घेऊन आलो, पण त्यानंतर आल्यानंतर श्वेताचं इथे किचन आवरायचं काम सुरू होतं. तिचं ऑफिस पण आहे. राजवीरला मी सांभाळत होतो आणि आमची जी ताई आहे ती बाकीची कामं आवरत होती. बाकी नवरात्र झाली आहे, दसरा झालाय आणि घट उठले आहेत. मी पूर्ण 11 दिवस छान व्यवस्थित पाळलेत. त्याच्या आधी गणपती पाळलेले. सो आता आज शुक्रवार आहे. आज तो इसकी माँ का मैं खाके रहेगा हे काल रात्री झोपताना मी स्वतःला सांगितलेलं. सकाळीच गेलो कनेडीला, बकऱ्याचं मटण आणलं 1 किलो. आई पप्पांसाठी मी संध्याकाळी घेऊन जाईन, पण मी आता बनवून दाखवणार आहे तुम्हाला मटण सुक्का विदाऊट वाटण. पहिल्यांदा मी याच्या आधी कधीच ट्राय नाही केलं. ही रेसिपी माझी स्वतःची नाही आहे, मी ढापलेली आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते आणि मी कशी बनवणार आहे हे सगळं मी तुम्हाला ह्या व्लॉगद्वारे आणि मिनी व्लॉगद्वारे दाखवायचा प्रयत्न करतोय. सो शेवटला मला नक्की अप्रिसिएशन हवं आहे तुमच्याकडून. आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप म्हणून लगेच ऑप्शन येतो, ते हाईप सगळ्यांनी करा, ही माझी विनंती विशेष. श्वेता कशी आहेस? झोप आली. हातात ढवळतं काय? ते रीलवर येतात ना असे मंचुरियन काढणारे. सो तिचा फोडणीचा भात झाला की आपण इथे हे बकऱ्याचं मटण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे, बारीक कापून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत हळद, मीठ. तर आता आलं लसूण पेस्ट मी आणायला विसरलोय. सो मी इथे आलं घेतलंय 1 इंच पर्यंत. 1 किलो मटण आहे माझ्याकडे. सो मी हे छान आलं सगळं यात किसून घातलंय. सोबत ठेचलेली लसूण आहे. मॅरिनेशनसाठी ही घरची गावठी हळद जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, आणि हे थोडं मीठ, आणि आपण आलं लसूण किसून घातलंय. थोडं मॅरिनेशन करून सगळं एकजीव करायचं आणि एक 15-20 मिनिटं साईडला ठेवायचं. आणि हा मी असा दिसतोय आणि सगळं शूट माझी बायको करते, त्यामुळे मला माहित नाही मी कसा दिसतोय. भैयाजी एकदम सेम. मंडळी, मी इथे हा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय प्युरीसाठी, आणि हे कांदे कापून घेतलेत. 1 किलो मटणाला इतके कांदे तर पाहिजेच यार, कारण आपण वाटण नाही घालत त्याच्यावर. कांद्यांमध्ये कंजूसी करून फायदा नाही. सो इतके कांदे आणि 4-5 बारीक टोमॅटो होते जे श्वेताने मला छान चिरून दिलेत. आता आपण सुरुवात करूया आजच्या वेगळ्या रेसिपीला. ओके, तर मी इथे मातीचं भांडं घेतलंय ज्यामध्ये आपण तेल जरा जास्त घातलंय. इतर तुपांपेक्षा आपण थोडंसं जास्त वापरतोय. लागलं तर मी अजून घालेन, कारण मातीचं भांड तेल जास्त एक्झॉस्ट करतं. आता छान तेल आपण तापून घेऊया आणि मग फोडणीचा जे काही प्रोसेस आहे ती बघूया. ओके मंडळी, तर तेल इथे छान तापलेलं आहे. तेलाला छान कड आलेले आहेत. मी यामध्ये 2 तमालपत्र घातलेले आहेत आणि आपण जो कांदा चिरून घेतलाय तो कांदा ह्यात घालून आता छान तेलात शिजेपर्यंत परतवून घेणार आहोत, ज्याने आपल्याला एक छान अशी ग्रेव्ही तयार होईल. कारण आपल्याला हे सुक्क करायचं आहे. आणि त्यानंतर टोमॅटोची जी बारीक आपण हे केले, बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा घालून आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी कांदा परतून घेतो. ओके, तर बघू शकता कांदा आता छान नरम व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता कांदा शिजता शिजता आपण टोमॅटो पण शिजवून घेणार आहोत, कारण या प्रोसेसला खूप वेळ जाणार आहे. सो आता मी यामध्ये टोमॅटो सुद्धा घालतोय आणि यांना छान वाफेवर परतून व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया, ज्यात आपण मटण वापरणार आहोत. तर टोमॅटो सुद्धा घातलाय, एकरूप करूया, ढवळूया आणि मग शिजायची वाट बघूया. ओके, तर कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण घालायला हरकत नाही. हा, घालू शकतो. एक्सपेरिमेंट आहे यार, काय माहिती आता काय होतं. ओके, तर आपण यामध्ये आता हे सगळं मटण जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ते घालून घेतोय. आणि हे थोडंसं पाणी सुटलंय मटणाला, आपण तेच पाणी वापरणार. आपण यामध्ये वेगळं पाणी नाही घालत आहोत सुरुवातीला, कारण आपल्याला सुकं करायचं आहे. सो छान ढवळून घेऊया, एकरूप करूया सगळं आणि मग त्याला आपण देणार आहोत वाफ. आता माझ्याकडे जे झाकण आहे ते प्रॉपर नाही आहे, कारण मधून त्याली वाफ निघते. मी आता कांद्यासाठी ठेवलेलं तेव्हा लक्षात आलं. सो मी यावर स्टीलचं ताट ठेवतोय वाफेसाठी आणि आपण छान पाणी काढून घेणार आहोत. ओके, असं एकरूप करायचं आणि
वाफ देऊन घेऊया. मातीच्या भांड्यात करतोय म्हणून मे बी थोडासा वेळ जाईल, पण होणार छान याची गॅरंटी माझी. ओके, तर 10 मिनिटं झालीत. मी यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी घातलं नाही. बघायचंय पाणी सुटलंय का. तर पाणी आत्ताच सुटायला सुरुवात झालेली आहे. आपण झाकण परत मारूया. माहित नाही मी काय करतो, पण ठीक आहे. ओके मंडळी, तर आता आपण झाकण काढतोय. 20 मिनिटं झालीत. आग एकदम आपण मंद ठेवलेली आणि ते बघू शकता छान पाणी सुटलेलं आहे. सो आता आपण यामध्ये मसाला घालायला रेडी झालेलो आहोत. तर मंडळी आता मी झाकण काढलेलं आहे फायनली आणि मटण इथे छान व्यवस्थित शिजलेलं दिसतंय. म्हणजे रंग तरी बदललाय आणि आपण पाणी घातलं नव्हतं, पण इथे छान पाणी सुटलेलं आहे. आता कॅमेऱ्यावर वाफ येते. ओके, वाफ जाऊ द्या. तर हे बघा इथे मटणाचा रंग पण चेंज झालाय. आता आपण यामध्ये मसाला घालतोय. थोडंसं मीठ अजून घालणार आहोत. सुरुवातीला थोडं घातलेलं, पण आता थोडं अजून मीठ घालू आणि मग गरम पाणी घालून आपण छान मटण शिजवून घेऊ. तर सुरुवातीला थोडासा गरम मसाला घालतोय. अख्खा खडा मसाला असतो ना, त्याची पावडर आहे. यावर्षी फक्त आपण इतरांचा वापरतोय. पुढच्या वर्षीपासून आपण हा सुद्धा स्वतःचाच वापरूया. त्यानंतर हा मी स्वतः इथे हा एक्सपेरिमेंट म्हणून मटण मसाला बनवलेला, तो एक वापरतोय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुद्धा मागवू शकता. बाकी आता राहिला आपला सुरेखा मालवणी मसाला. मीठ घातलंय, मसाला घातलाय, त्यानंतर गरम मसाला घातलाय, मटन मसाला घातलाय. ओके, सो आता ढवळून घेऊया छान आणि मग गरम पाणी घालून आपल्याला मटन आता प्रॉपर शिजून घ्यायचं. तर आपण सगळे मसाले परतवून घेतले. रीलसाठी थोडं पाणी घातलेलं. 1 ग्लास संपूर्ण आपण यात पाणी घालतोय आणि आता छान झाकण मारून आपण हे मटन प्रॉपर शिजवून घ्यायचंय. जोपर्यंत मला असं वाटत नाही की अभी भाई मैं ये खा सकता है. भाई मी तर तुला खाणारच आहे. 11 दिवसांचा माझा हे काय म्हणतात सहनशक्ती आहे. खाऊंगा तो जरूर. ओके, तर मी आता 20 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, पण मटण शिजायला वेळ जात आणि जर ते मातीच्या भांड्यात असेल तर अजून वेळ जाणार. पण फ्लेवर तुम्हाला खूप छान येणार. ऑथेंटिक फ्लेवर येतो मातीच्या भांड्यात, जे तुम्हाला स्टील किंवा तुम्ही अजून कुठल्या भांड्यात करत असाल जर्मनच्या तर तो फील नाही येत. सो मला खूप लेट झालं ॲक्च्युली. आता जेवायचा टाइम ऑलरेडी खूप निघून गेलाय, म्हणजे आता 4 वाजलेत. ओके मंडळी, तर इथे आपलं हे मटन सुक्का रेडी आहे विदाउट वॉटर आणि हे आता अशा प्रकारे दिसत आहे. याच्यापेक्षा सुकवलं असतं ना तर मग नंतर गरम करताना प्रॉब्लेम होईल, म्हणून अजून नाही सुकवलं मी आता समजून घ्यावा. आता मी वाईस तरी खाली लागला काहीतरी असं वाटतं माका. खरडते तर काहीतरी लागता. ओके, सो आता मी यात छान भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही पण घाला आणि ही एक्सपेरिमेंटचं तुम्ही ट्राय केलात तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी जेवणार आहे. माझ्या वायलेन माका हे डाळ करून ठेवल्या ना, ती डाळ बिचारी माझ्या तोंडाकडे बघून बघून कंटाळून झोपली. आणि मातीच्या भांड्याची एक खासियत आहे बघा, गॅस बंद आहे तरी पण कड चालू आहे. आयुष्यात कड हे खूप महत्वाचे. कड लागल्याशिवाय माणसात लक्षात येत नाही खय धावा गोया, आणि जर लक्षात येला तर त्या माणसान थांबाचा नाय असा. आणि माझ्या आवडीचा विषय ओ भाई साहेब, कोणाकोणाक अशी नळी खेचूक आवडता कमेंट करा. तर मी ते छान कोथिंबीर बारीक चिरून ह्यामध्ये घातलेली आहे आणि आपला हा अशा प्रकारे मटण सुक्का रेडी झाला आहे. माझी ही पहिली एक्सपेरिमेंट तुम्हाला कशी वाटली तुम्ही थोड्या वेळाने कमेंट करालच, त्यात काय विषय नाही. ओके, आता छान दिसतंय. तर कोणाकोणा तोंडाला पाणी सुटले आहे मला माहित नाही, पण माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलंय. अबे यार कब खाएगा मैं. येवा जेव केव्हा. ऍक्च्युली माझी भूक मिळते खरं सांगायचं तर, कारण खूप टाइम निघून गेलाय. लेट सी. तर मंडळी ही आहे पूजा. पूजा हाय, कशी हाय? माका काहीतरी मालवणीत सांग. काय कित्या तुका नाही येत? तू शाळेत गेलं आज? काय शिकायल्यानी?
उगाच काहीतरी खोटा सांगशी ना मग गेलेले म्हणा. तुझ्या चप्या खया चप्या खया डोक्यावरच्या चप्या हा खय ठेवलं तर किती आणलेलं पण तू म्हणजे तू काळा जातला असं वाटतं तुका. आता भात कापूक जातलं तू वाप्यात कित्या गो. हा मजा तुझीच. ओके ही आपल्या प्रोडक्टची माहिती दे ही इथे सगळ्यांना सांग. या काय होता कुळीत पीठ असं सांग. बाजूक काय खावणे पीठ कुळीत पीठाच्या बाजू हा काय पीठ. ओके तर इथे हे आजची ऑर्डरचं सामान आपण साईडला केलंय. कुळीत पीठ आहे, घावणे पीठ आहे, उकडा तांदूळ आहे, ही वेलची आहे, त्यानंतर गावठी घरचे कोकम आहे जी डबल पॅक केलेत त्यामुळे ते प्रॉपर तुम्हाला दिसणार नाही. पण ज्यांनी ज्यांनी घेतलेत त्यांनी रिव्ह्यू खूप छान दिलाय. हे वडेपीठ आहे, कोंबडी वडेपीठ. तुम्ही व्हेजवाले पण खाऊ शकतास. फक्त हे म्हणतात कोंबडी वडेपीठ, त्यात कोंबडी उतूर नसता. हे किसलेलं सुकं खोबरं आहे जे भाजून ठेवलेलं आहे. गावठी लाल पोहे आहेत, गावठी हळद आहे घरची. त्यानंतर हे भाजलेले काजू आहेत ज्याला खूप जास्त डिमांड आहे. क्वांटिटीवरूनच तुम्हाला समजत असेल. त्यानंतर दुसरा नंबर पटकावतोय तो चिली गार्लिक जो आपण पहिले 100 ग्रॅमच्या पॅकिंग मध्ये विकत होतो तो आता अर्धा किलोची पण मागणी आहे. सोबत मसाला काजूगर आहे, खारे काजूगर आहेत, कुरकुरे आहेत आणि पेरी पेरी आहे. काय गेलो रे पेरी पेरी फ्लेवर आहे. ओके त्यानंतर इथे हा बिना सालेचा व्हाईट जम्बो काजू, सालवाला जम्बो काजू आहे. त्यानंतर सालवाला मीडियम काजू आहे, बिना सालेमध्ये मीडियम काजू आहे. याची साईज ही आहे आणि जम्बोची साईज ही आहे. ओके सो हा सगळा माल आज कुरिअर होणार आहे. थोड्या वेळात दाखवीन मी तुम्हाला. आमची कुरिअरवाली ताई अजून आली नाही. मग पॅकिंग करून झालं की हे सगळं कशा पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तेही दाखव. सांग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर करा. थँक्यू. विल सी यू सून. सांग सी यू सून. ओके तर संध्याकाळचे 6 वाजले. दुसरा दिवस आहे आणि काल मला बाकी तुम्हाला मटण खाताना दाखवता आलं नाही. राजवीरची भरपूर चिडचिड चालू होती त्यामुळे मी काही शूट नाही केलं. पण मटण खूप छान झालेलं. आई पप्पा आले त्यांना पण मटण दिलं. होप सो त्यांना पण आवडलं असेल. आज दिवसभर काय आई पप्पा आले नाहीत आणि आजच्या आपल्या ह्या एवढ्या सगळ्या मालाची आपल्याला करायची आहे डिलिव्हरी. सो हा सगळा ऑर्डरचा माल आहे. एक्स्ट्रा असं काहीच नाही मागवत मी. म्हणजे जे जसं ऑर्डर पडेल तसंच मी त्यांच्याकडून ते घेतो. सो वाढलेल्या काजूने पुन्हा एकदा जोर लावल्या ना. चिली गार्लिक आहेत, व्हाईट जम्बो काजूंनी पण चांगलंच जोर लावल्याने किसलेलं सुकं खोबरं हळूहळू उभरतंय. बाकी आपलं वडेपीठ, कुळीत पीठ, घावणे पीठ काय ते काय सांगायची गरज नाही. वर्षाचे 12 महिने तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. यातली प्रत्येक गोष्ट आणि पुढच्या वेळी मसाला पण तुम्हाला वर्षाचे 12 महिने मिळणार ही माझी गॅरंटी. सो आता आपले कुरिअरवाले आले की आपण हे कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि किती ऑर्डर नंबर राहिला आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत नक्की. पॅकिंगला सुरुवात करून आम्हाला 1 ते 1.5 तास झालाय. यावेळी जरा जास्तची पार्सल निघाली ती पोस्टाने सर्व्हिस होईल, यांच्याकडनं होणार नाही. सो तो बिचाऱ्यांना जरासा त्रास झाला त्याचा, कारण ते पण त्यांना पॅक करावं लागतं पण त्याचा त्यांना मोबदला काय नाही मिळत आहे. सो ठीक आहे चालायचंच, धंदा म्हटला की वरखाली होणारच. आणि आता मी यांना सगळ्या अशा ऑर्डर काढून देतोय जशी पावतीवर ऑर्डर आहे आणि ते मग पॅक करतात. हे उद्या सोमवारी निघेल, तारीख असेल 6 आणि तुमच्याकडे हे सगळं पोचेल गुरुवारच्या आत. नाही पोचलं तर मला मेसेज करा. मी प्रत्येक कस्टमरला फोटो पाठवतो ज्याच्यावर बारकोडचा टॅग असतो. तो नंबर टाकल्यानंतर आपल्याला कळतं की कुठे पोचले आपलं पार्सल. रात्रीचे 9:30 वाजलेत, अजून पण आमचं कुरिअरचं काम चालू आहे आणि आजी आजोबा ऑन ड्युटी आहेत. ये चड्डी कुठे ओके सो हे इथे एवढे पार्सल आहेत, ते पोस्टाचे पार्सल आहेत आणि हे इथे आहेत. अजून पण आपण सगळं भरतोय. फक्त पेरी पेरी आणि कुरकुरीची ऑर्डर आहे. ही व्हाईट मीडियम आणि भाजलेले काजू 1 किलो आहेत. हे इथे चिली गार्लिक अर्धा किलो भाजलेले काजू, हे कुळीत पीठ, पोहे. स्टिकर सगळ्यांचेच संपलेत त्यामुळे स्टिकरिंग कुठल्याच पाकिटाला दिसणार नाही तुम्हाला. एक मोठी ऑर्डर आहे, यात 5 किलो उकडा तांदूळ आहे त्यामुळे आता बॉक्स करावा लागलाय आणि काजू पीठ बीठ सगळं 1-1 किलो आहे.
चलो थँक्यू, तुम्ही सगळे इतकं भरभरून प्रेम करताय, आशीर्वाद देताय आणि माझ्यासोबत अजून 4 पोटांसाठी रोजगार आणि हातभार दोन्ही गोष्टी होतात. सो सगळ्यांचे मनापासून आभार. ओके, तर रात्रीचे 10:30 वाजलेत आणि ही सगळी पार्सल रेडी झाली आहेत तुमच्याकडे येण्यासाठी. तर उद्यासाठी अजून 5-6 आहेत आणि मला ऑलरेडी काही जणांनी पैसे पाठवलेत ऑर्डरचे, पण मी त्यांना रिप्लाय पण नाही देऊ शकलो आहे. सो त्यांना मी कदाचित रात्री किंवा आता उद्या मॉर्निंगला रिप्लाय देईन आणि मग त्यांची ऑर्डर उद्या प्लेस करून घेईन. तर एकंदरीत असा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्ही माझ्या हातचा मटन सुक्का तर बघितला, पण मला खाताना दाखवता आला नाही. सो त्याबद्दल सॉरी. नेक्स्ट टाइम आपण कधी करू तेव्हा नक्की खाताना दाखवेन. खूप छान झालेला. आणि त्यानंतर हे आपण कुरिअरचं सगळं बघितलं, आई पप्पांना भेटलो, श्वेताला भेटलो आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. तुम्ही सगळे जे काय म्हणतात आवडीने आम्हाला ऑर्डर देत आहे आणि त्याच्यामुळे आम्हीच नाही तर आपल्यासोबत अजून काही जण 4 पैसे कमवू शकतायत. सो त्यासाठी तुमचे मनापासून आभार. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक नसेल केलं तर एक लाईक करा. लाईक केल्यानंतर लगेच हाईप म्हणून ऑप्शन येतो, तो हाईप करा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.